नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पाहुयात पुढील भाग. काय करेल प्रिया? संध्याला ठेवेल का मोहितच्या तावडीत की स्वतःला करणार पुन्हा मोहितच्या कैदेत? पाहू आता पुढे. प्रियाची कहाणी कधीतरी अशा वळणावर येईल यावर तिला विश्वासच बसत नव्हता. घरच्यांनी तिला मोहितकडे जाण्यासाठी बोलून सोडलं होतं. तो गेल्या 7 वर्षात किती बदलला आहे याचे गुणगान गाऊ लागले जात होते. या सर्वात तिला फक्त शुभमवरचा विश्वास होता, पण अलीकडे तोही तिला मोहितकडे जाण्यास सांगू लागला होता. एवढंच काय, मोहित शुभमची भेटही आता नेहमीच घडू लागली होती. नेमकी मोहितने सर्वांवर काय जादू केली आहे हे तिलाच कळत नव्हते. तसं पाहता तिच्यावर जाण्यासाठी कुणी प्रेशर घातलं नव्हतं, पण प्रत्यक्षात मात्र जाण्यासाठी ते प्रेशर घालत आहेत असे प्रियाला वाटू लागलं होतं. घरात तो विषय निघाला की प्रियाचा मूड खराब होत असे. तिला आता ते सर्व असह्य होऊ लागलं होतं. तिला किती त्रास झाला यापेक्षा तो किती बदलला आहे यावर सर्वांनी एक मत बनवलं होतं आणि बहुधा तिला कसेही मोहितकडे पाठविण्याचा निर्णय त्यांचा झाला होता आणि म्हणून ती विसरायला लागली की सर्व तिला आठवण करून देत होते. आजही तेच घडलं होतं. म्हणून तिने मोबाईल हातात घेत सारांशला मेसेज केला, कामात आहेस का? समोरून काही क्षणातच रिप्लाय आला, नाही तर बोल ना, काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? सारांश, हो रे, सर्व ठीक आहे, पण आता घरच्यांमुळे डोकं दुखायला लागलं आहे. रोजचं रोज ते सर्व ऐकून डोकं फुटण्याची वेळ आली आहे. काय योग्य आणि काय अयोग्य काहीच कळत नाही आहे. प्रिया, नक्की काय झालं ते सांग. सारं काय सांगू? सर्वांना वाटत आहे की तो बदलला आहे, म्हणून सर्व त्याच्याकडे परत जायला सांगत आहेत. यात आता शुभमही सामील झाला आहे. मला वाटतं मी आता सर्वांवर ओझं होऊ लागले आहे, त्यामुळेच ते मला घरातून काढू पाहत आहेत. मला ना स्वतःचाच राग येतोय. कदाचित माझ्याकडे कागदपत्रे असते तर एखादी जॉब केली असती, पण वडिलांची कीर्ती आणि आता तेही करू शकत नाही. जॉबची कागदपत्रे नसताना मिळाली तरी बिना कागदपत्र कोणीही घर देणार नाही. विशेष म्हणजे एकट्या मुलीला. आता तर काय, एकदा त्याला भेटू नये म्हणून तगादा लावला आहे. माझ्या मागे नुसता ताप झाला आहे. डोक्याला कोण चूक आणि कोण बरोबर काहीच कळत नाहीये. तुझी स्थिती कळते आहे. तुला जर प्रॉब्लेम नसेल तर एक उपाय आहे. सारांश, कुठला? प्रिया, तू सरळ ये निघून माझ्याकडे. घरी आईला समजावेन मी. त्याची काळजी नको करू. आणि तुला इथे कुणी काहीही बोलणार नाही. हा माझा शब्द आहे. कायमसाठी बनवून घेईल तुला. सारांश, तुला कळत नाहीये. माझीही इच्छा आहे तुझ्याकडे यावं, पण मी आले तर मोहितने लावलेला आरोप खरा ठरेल. आणि तेही सोड, माझा घटस्फोट झालेला नाहीये. तेव्हा आले तरी आपण लग्न करू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या घरच्यांना कळलं तर ते तुला आणि मला मारून फेकून देतील. मला माझी चिंता नाहीये, पण तुला काही झालेलं मला आवडणार नाही. तुला काय वाटतं? माझ्या मनात आलं नसेल हे, पण मी स्वतःसाठी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. मग तू काहीही म्हण. प्रिया, बरं, मग आता काय करणार आहेस तू? तुला वाटतं का तो बदलला आहे असं? सारांश, मला माहीत आहे रे तो बदलला नाहीये, पण यांना कोण समजावणार? हे मला समजावून सांगत आहेत की तो बदलला, पण मला त्याच्यावर काडीचाही विश्वास नाही. प्रिया, मग त्याचं समाधान व्हावं म्हणून भेटून ये. त्यानंतरही तुला वाटलं तर नको जाऊ. तुला काका जाच थोडी म्हणणार आहेत. सारांश, हो, आता तसंच करते. इच्छा तर नाही, पण बघू काय होतं. तर सॉरी, चल, तू ऑफिसला असशील. मी माझंच रडगाणे सांगत बसले आहे. तुला आणि जमलं तर उद्या त्याला बोलावून घेते भेटायला. मग सांगते तुला काय घडलं ते. बाय. प्रिया सारांशने बाय म्हणताच दोघांनी फोन बाजूला ठेवून दिला. तर प्रिया आपल्या कामात व्यस्त झाली. त्या रात्री दोघांचंही बोलणं झालं नाही आणि सारांश एका प्रोजेक्टवर काम करत असल्याने तोही तिच्याशी मेसेज करू शकला नव्हता आणि त्याच्या डोक्यातून निघून गेलं. नंतर त्याला आठवणीतही राहिलं नाही की ती मोहितला भेटायला गेली होती. सारांश अलीकडे बिझी झाला होता. फार तर रात्री दोघांत थोडंफार बोलणं व्हायचं. तेही लवकरात लवकर आटपून तो झोपून जायचा आणि प्रियालाही त्याला फार त्रास द्यायचा नव्हता, म्हणून ती शांत होती. सुमारे 15-20 दिवस आणखी झाले होते. सारांश प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन सादर करीत होता. ती दुपारची वेळ होती.
लंच टाईम झालेला असतानाही त्याने जेवण केलं नव्हतं आणि तो त्यावर कामच करीत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्यावर प्रियाचा मेसेज दिसला म्हणून त्याने थोडा ब्रेक घ्यावा आणि कॉफी मागवून घेतली आणि तिचा मेसेज वाचू लागला. सारांश आज मनाने सर्वांसमोर हरले. रोजचं हे मानसिक टॉर्चर मला आता सहन होत नव्हतं. कुणाला समजावून काहीही फायदा नाहीये. तुझ्याशीही अलीकडे बोलायला मिळत नाहीये. त्यामुळे स्वतःच एक निर्णय घेते. तुला मागे सांगितलं होतं की मी मोहितला भेटायला जाणार आहे. फक्त तू विसरलास की मी त्याला भेटायला गेले होते. भेटायला गेले तेव्हा मला त्याच्यात फार काही बदल झाला आहे असे जाणवले नाही. त्याच्याशी रागात बोलतच मी कसे तरी क्षण काढले आणि घरी परतले. घरी बहुधा माझे सर्वच वाट पाहत होते. घरी पोहोचले तेव्हापासून सर्वांनी तगादा लावला आहे की त्याच्याकडे जा. मागचे काही दिवस तू कामात होतास म्हणून काही सांगू शकले नाही, पण आता मी सर्वांसमोर हरले आहे आणि एक निर्णय घेतला त्याच्याकडे जाण्याचा. बाहेर गाडी उभी आहे आणि मी माझं सामान घेऊन जात आहे आणि मनात ठरवलं की या घरी कधीच परत येणार नाही. याच घरी काय कुणाशीच संबंध ठेवायचा नाही. आता मेले तरी मोहितकडेच मरेन. तुलाही मी जावं हेच हवं होतं ना, तर घे, तुझी ही इच्छा पूर्ण करते. तुम्हाला हवं असलेला मी निर्णय घेतला. मग तो आनंदाने घेतला की नाईलाजाने याच्या विचारात नको पडूस. शेवटी माझ्या नशिबात हेच लिहिलं असणार आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला मिळालं आहे का जे मला मिळणारे? मी घेईन स्वतःला सांभाळून. इतके दिवस तुला त्रास दिला त्याबद्दल सॉरी. आता तिकडे कसं वातावरण असेल माहिती नाही. जेव्हा हा शेवटचा मेसेज समज. बाय. काळजी घे. कायम तुझी. सॉरी. मेसेज वाचताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हातातली कॉफी बाजूला ठेवली आणि तिला मेसेज करू लागला, पण मेसेज काही पोहोचत नव्हते. त्याने कॉल लावण्याचा प्रयत्न केला पण तिने मोबाईल बंद करून ठेवला होता. क्षणभर त्याला प्रिया आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली असल्याचा त्याला भास झाला. मन भरून आलं. त्याला काय करावं समजत नव्हतं. पुढच्या क्षणी त्याने डोळे मिटले आणि चेअरवर डोकं टेकवून शांत पडला. विचार सुरूच होते आणि तो मनातल्या मनात म्हणू लागला, सॉरी प्रिया, मला तुला कधीही त्याच्याकडे पाठवायचं नव्हतं, पण ते करणं तितकंच गरजेचं होतं. मी एका प्रियाला तासनतास अश्रू गाळताना पाहिलं आहे. कधीतरी प्रिया ही आई असल्याने खचली होती. तेव्हा त्याच घरी पुन्हा एक प्रिया संध्याच्या रूपाने जन्माला यायला नको होती, म्हणून मी तुला पाठवलं. या सर्वात तिची काय चूक? मी विचार केला असता तर तुला केव्हाही घेऊन आलो असतो, पण स्वार्थी बनणं मला नाही जमलं. प्रिया, संध्याला तुझी गरज आहे आणि तिला ते प्रेम फक्त तूच देऊ शकते. सॉरी प्रिया, पण तू आयुष्यातून जाऊन मला इतकी मोठी शिक्षा देशील असं वाटलं नव्हतं. असो, तुला तिकडे पाठवण्यासाठी ही शिक्षा देखील मंजूर आहे. फक्त तू आनंदी राहा. सारांश विचार करतच होता की कोणीतरी आवाज दिला आणि तो भानावर आला. त्याने डोळे पुसले आणि पुन्हा कामावर लागला. सायंकाळी घरी आला तेव्हा त्याने फक्त चहा घेतला होता. सकाळपासून जेवण केलं नसतानाही त्याने रात्री जेवण केलं नव्हतं, कारण कुठेतरी त्यालाही वाटत होतं की यात मीही सहभागी आहे. आईने बोलावलं तरी तो जेवायला आला नाही. उलट लाईट बंद करून फक्त वर पाहत होता आणि डोळ्यात होते अश्रू. सारांश पहिल्यांदाच कुणासाठी तरी इतकं रडलेला होता. रात्रभर रडून रडून त्याने स्वतःची तब्येत खराब करून घेतली होती. सकाळी आईने पाहिलं तेव्हा त्याला ताप भरलेला होता, म्हणून त्याला झोपेतून उठवण्याचा आईने प्रयत्न केला नाही. सकाळचे 10 वाजले तरी तो उठला नव्हता. शेवटी आईने त्याला उठवून फ्रेश व्हायला सांगितले. तो ऑफिसला जायचा हट्ट करत होता, पण आईने जायला साफ नकार दिला. त्याने ऑफिसमध्ये आज येणार नाही हे सांगायला फोन केला. त्याने फोन करून सांगितले आणि तितक्यात प्रियाचा मेसेज आला. सॉरी सारांश, रागात बरंच काही बोलून गेले. तुला काल असं वाटलं की मी आज ह्या जगात एकटीच पडले आहे. घरच्यांचा इतका राग आला होता की काल काही सुचत नव्हतं, म्हणून फोन बंद करून ठेवला होता. त्या सर्वांचा राग मग तुझ्यावर निघाला. तुझ्याशिवाय हक्काने कुणावर रागावू रे? आता तूच तर आहेस माझ्या आयुष्यात, पण रागात तुला त्रास होत असेल याचा विचार केला नाही. सॉरी,
माफ कर रे या वेडीला. प्रिया, माफ करायचा प्रश्नच येत नाही, कारण त्यासाठी मी तुझ्यावर रागवणं गरजेचं आहे आणि मला ते नाही जमत. राग स्वाभाविक आहे तुझा. आम्ही वागलोच तुझ्याशी असं की तुझे तसं वागणं योग्यच आहे. उलट मीच सॉरी, तुझी साथ देऊ शकलो नाही त्यासाठी सॉरी रे. स्वतःला दोषी समजू नको. कुणाला कधीच नशिबाच्या वरचं मिळत नाही. कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलं आहे आणि म्हणून मी इथे आहे. आणि काल रागात म्हणाले हा शेवटचा मेसेज. पण सत्य हे आहे की तू माझा श्वास आहेस, तेव्हा तुझ्यापासून दूर राहण्याचा विचार मी करू शकत नाही. स्वतःची काळजी घे आणि जास्त त्रास करून घेऊ नकोस. मी ठीक आहे, मी आवरते, नंतर बोलू, बाय. प्रिया सारांशने त्याच्या तब्येतीबद्दल तिला काहीच सांगितलं नव्हतं, पण त्याला स्वतःपेक्षाही तिची जास्त काळजी होती. त्याला कळत होतं तिची काय अवस्था आहे, पण तो हतबल होता आणि त्याला वाईट वाटत होतं की इच्छा असूनही तो काहीच करू शकत नव्हता. दिवस जाऊ लागले आणि प्रिया त्या घरात कैद झाली. एकटेपणा जणू तिच्या आयुष्याचा भाग झाला. पण एक गोष्ट मात्र छान झाली. मावशीकडे असताना त्यांना फक्त मेसेजवर बोलता येत असे, तर मोहितकडे ते आता रोज कॉलवर बोलू लागले होते. मोहितचं ऑफिस सकाळी 10 पासून 7 पर्यंत असायचं. तेव्हा त्या वेळेत दोघेही वेळ मिळेल तेव्हा कॉल करायचे. सुरुवातीला एकटी पडलेली प्रिया आता त्याच्याशी बोलून सतत हसू लागली होती आणि तोही तिला आनंदी ठेवण्यात कुठलीही कसर ठेवत नव्हता. प्रिया ही घरच्यांवर काही दिवस राग ठेवून होती आणि तिने मावशी भावाला टोमणे मारून दाखवले होते. पण अलीकडे तिने त्यांच्याशी बोलणंही सोडून दिलं होतं आणि जे मिळालं त्यात समाधानी राहू लागली होती. प्रिया आनंदी राहू लागली होती, तर इकडे सारांशच्या मनात भीती होती की तिच्यासोबत मोहितने जबरी केली तर मला खरंच सहन होईल का? बरेच दिवस त्याने ती गोष्ट मनात ठेवली, पण नंतर त्याला ते पचवणं कठीण झालं आणि त्याने तिला विचारलं. त्यावेळी ती थोडी शांत होत म्हणाली की हे बघ सारांश, मी ह्यावर विचार केला होता, त्यामुळे त्याच्याशी भेटले तेव्हा सांगितलं होतं की मी फक्त मुलीसाठी आले आहे आणि एक बायको म्हणून मी तुला कुठलाही अधिकार देणार नाही. तो तयार झाला म्हणून कदाचित मी येण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे तो इतक्या सहजासहजी ऐकणार नाही, पण त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मग मी त्याला सोडणार नाही. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझी काळजी समजत आहे मला, पण मी घेईल सर्वांची काळजी. तू बिनधास्त राहा. तू इतक्या विश्वासाने बोलली होती की त्यालाही बरं वाटलं होतं, पण त्याच्या मनात भीतीने घर सोडलं नव्हतं हे त्यांनाही माहीत होतं आणि तो जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल हे तिलाही माहीत होतं. प्रिया आनंदी राहण्याचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे संध्या. सुरुवातीला फक्त बापाकडे राहणारी संध्या हळूहळू प्रियासोबत राहू लागली होती. ज्या दिवशी प्रिया घरी आली तेव्हा तिने सर्वच चाळीला सांगितलं होतं की आता माझी आई आली आहे, तेव्हा कुणी मला मारलं तर ती मला सोडणार नाही. हे सर्व प्रियाच्या समोर घडत होतं, म्हणून तीही हसत होत. सुरुवातीला संध्याला फार तर चिड तिच्याकडे यायची आणि हळूहळू प्रियाच तिची लाडकी झाली. जेवण भरवणं असो की अंघोळ घालणं की तिला शाळेतून घरी आणणं, या सर्वात प्रियाचा वेळ कसा जाई हे तिला कळतच नव्हतं आणि प्रिया संध्याच्या फारच जवळची झाली. प्रिया गेल्यानंतर संध्याने तिला सांगितलं होतं की तिची आत्या तिला फार मारत असे. हे ऐकून प्रियाला फार वाईट वाटत होतं आणि तिने संध्याला छातीशी कवटाळून घेतलं होतं. आता घरात फक्त आई आई हा शब्द घुमत असे आणि प्रिया आपल्या लाडक्या मुलींचे लाड पुरवण्यात व्यस्त झाली होती. तिचे काम करण्यात प्रियाचा दिवस कसा जाई हे तिलाच कळत नव्हतं. तर दिवसातला एक तास सारांशच्या नावे तिने केला होता. ही अशी वेळ होती जेव्हा मी स्वतःसाठी जगत होती. बऱ्याच वेळा प्रिया कॉलवर असताना मागून संध्याचा आवाज यायचा आणि त्या दोघींना मिळून त्यांनी एक काम चांगलं केलं म्हणून तो स्वतःच्या मनातलं गिल्ट कमी करू लागला होता. प्रिया आता त्या घरात स्थिरावली होती. मोहितसोबत तिचं कामापुरतं बोलणं असे, परंतु संध्या तिचा श्वास बनत चालला होता. संध्याने तिचा दिवस सुरू व्हायचा आणि संध्याने संपायचा देखील. आणखी 2-3 महिने गेले होते.
नेहमीप्रमाणे सारांशने तिला कॉल केला. तिने उचलताच तो म्हणाला, प्रिया, गेस व्हॉट, एक आनंदाची बातमी आहे. ती त्याच्यावर हसत म्हणाली, आज काय खास? सारांश, इतका खुश आहेस? आणि कसली बातमी बरं? मला नाही जमणार गेस करायला, तूच सांग. तो आनंदित होत म्हणाला, तू असंच करतेस, आधी प्रयत्न तर करून बघायचा होतास ना. असो, ऐक, फायनली आपली भेट होऊ शकते. मला 1 महिन्याने कोल्हापूरला यायचं आहे. तेव्हा मी 2 दिवस जास्त सुट्ट्या काढेन. पण आपण गोव्याला भेटू. तुला आवडेल ना? ती खजील होत म्हणाली, आवडेल रे, पण मोहितला काय सांगू? शिवाय संध्या असते सोबत, मग तिला कुठे सोडणार? नाही वाटत जमणार मला. सारांशच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी दूर पळाला होता आणि तो त्याच स्वरात म्हणाला, बघ ना प्लीज, नंतर मलाही जमणार नाही यायला आणि मला एकदा भेटायचं आहे तुला. बघ ना, काही होत असेल तर प्लीज. तिला सर्व मॅनेज करणं कठीण होतं, त्यामुळे तिने नकार कळविला. तर तो तिला विनंती करत होता. शेवटी तिने ऐकलं नाही, म्हणून त्याने रागात फोन ठेवून दिला. त्यानंतर प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर उदासी पसरलेली दिसायची. तिला त्याला तसं पाहवत नव्हतं, म्हणून तिने त्याच्या चेहऱ्यावर उदासी पसरलेली दिसायची. तिला त्याला तसं पाहवत नव्हतं म्हणून तिने मोहितला खोटं कारण सांगितलं. त्याची काही हरकत नव्हती, पण मेन प्रॉब्लेम होता जी संध्या 1-2दा तिच्या मावशीकडे गेली होती, म्हणून तिने संध्याला त्यांच्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ही गोष्ट तिने सारांशला सांगितली तेव्हा तो खूप खुश झाला होता. आणि तेवढीच खुश होती ती प्रिया, कारण प्रियाला सारांशला डोळे भरून पाहता येणार होतं, ज्यासाठी ती कितीतरी दिवस आतुर झाली होती. इस कदर मोहब्बत है, तुझसे दूर रहकर भी दूर नहीं, खुशियाँ दे जाती है तेरी हर एक बात, सोचती हूँ मिलन की शाम कैसे होगी. तर कसा वाटला आजचा भाग प्रेक्षकांनो, नक्की कळवा. मला सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.